मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पत्नीने समाज माध्यमांवर आक्षेपार्ह असे फोटो अपलोड करणे, व्हायरल करणे ही गोष्ट पतीविरुद्ध क्रूरता आणि मानसिक छळ या अन्वये घटस्फोट न्यायालयाकडून मान्य होण्याचं कारण ठरू शकते. मित्रांनो, जयपूर येथील कौटुंबिक न्यायालयाने असा निर्णय नुकताच दिलेला आहे. त्याचं झालं असं मित्रांनो, की एक जोडपं पती आणि पत्नी यांचं लग्न 2015 साली झालं होतं आणि लग्न झाल्यापासून पत्नी आपल्याशी नीट वागत नाही. त्याच्यानंतर पत्नी ही भांडणं करते आणि वाईट साईट बोलते. अ, वेगळ्या पद्धतीने नवऱ्याकडे पाहते किंवा नवऱ्याला ती हीन वागणूक देते. अशा प्रकारचे आरोप करून हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन 13 अन्वये ह्या पतीने क्रूरतेच्या मुद्द्याच्या अनुषंगाने घटस्फोट मिळावा अशी मागणी केली होती. त्याच्यामध्ये ते काय म्हणले होते की ही माझ्याशी वारंवार भांडणं करते, वाईट साईट गलिच्छ भाषा माझ्यासोबत वापरते, सोशल मीडियावर आक्षेपार्ह असे 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 छायाचित्र किंवा असं कंटेंट अपलोड करते आणि त्याच्यामुळे मला समाजामध्ये माझ्या प्रतिष्ठेला धोका पोहोचतो, धक्का पोहोचतो. त्यामुळं हे माझ्यावर एक प्रकारचं मानसिक ताण निर्माण करणार आहे. मला ही क्रूर वागणूक आहे. त्याच्यानंतर न्यायालयाने साक्ष, पुरावे, विविध सादर केलेलं विवरण किंवा त्यांचे जाब या सगळ्यांचा अभ्यास केला, या सगळ्यांचं विश्लेषण केलं आणि असं नमूद केलं की हे 10 वर्ष एकमेकापासून दूर आहेत आणि पत्नीची वागणूक काही सुधारलेली नाही आहे आणि त्यांना एकत्र आणायचे प्रयत्नसुद्धा निष्फळ ठरलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पत्नीने पतीला वारंवार त्याच्या आईवडिलांपासून संबंध तोडून टाकावेत, म्हणजे पत्नीला आपले सासू सासरे नको होते यासाठी दबाव आणला होता आणि त्याची समाजामध्ये अप्रतिष्ठा केली होती. म्हणजे सगळ्यांसमोर त्याचा पान उतारा केला होता आणि आक्षेपार्ह अशा पोस्ट समाज माध्यमांवर तिने अपलोड केल्या होत्या आणि तिचं हे असं वागणं यामुळे पतीला खूप भावनिक असा ताणतणाव सहन करावा लागला आणि त्या दोघांमधले वैवाहिक आणि पती पत्नी म्हणूनचे संबंध किंवा नातं, एक प्रेमाचं नातं हे दुरुस्त करण्यापलीकडे पोहोचलेलं आहे. म्हणजे मॅरेज हॅड ब्रोकन डाऊन बियॉन्ड रिपेअर असं न्यायालयाने नमूद केलं आणि पतीची जी याचिका होती की त्यांच्यामधील विवाहाचं विच्छेदन करण्यात यावं, काडीमोड मंजूर करण्यात यावा, तो काडीमोड हिंदू विवाह कलम किंवा अनुच्छेद 13 अन्वये न्यायालयाने मंजूर केला आणि त्या पतीची पत्नीपासून सुटका केली. आता आपण इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जरी समाज माध्यमं वापरायची परवानगी असली, आपण वापरत असलो, तरी पण समाज माध्यमांवर पतीने वा पत्नीने आक्षेपार्ह असे फोटो, पोस्ट किंवा काही वाक्य किंवा काही म्हणणं मांडू नये. या घटनेमध्ये पत्नीने तिचे आणि इतर पुरुषांसोबतचे काही छायाचित्र किंवा काही घटना ह्या समाज माध्यमांवर अपलोड केल्या होत्या. एखाद्या पतीची पत्नी इतर पुरुषांसोबतचे फोटो, पोस्ट
काही रील असतील, काही व्हिडिओ असतील, काही शॉर्ट्स असतील, हे समाज माध्यमांवर अपलोड करणे याच्यामधून पतीला किती मानसिक त्रास झाला असेल की आपली पत्नी इतर पुरुषांसोबत काढलेले फोटो, केलेले व्हिडिओ, त्याच्यामध्ये त्यांचे एक दुसऱ्याशी झालेली जवळीक किंवा केलेला स्पर्श हा समाज माध्यमांवर पसरतोय, लोक पाहतायत आणि लोक म्हणत असतील, अरे तुझी पत्नी बघ त्या सोशल मीडियावर काय काय पोस्ट टाकते, कसं तिची वागणूक आहे, कसे तिचे फोटोग्राफ्स आहेत. हे विवाहित स्त्रीला किंवा बायको म्हणून, पत्नी म्हणून एखाद्या स्त्रीला शोभत नाही. त्यामुळे त्या पतीला ह्या सगळ्याचा खूप मानसिक ताण, तणाव, त्रास, सामाजिक अवहेलना, सामाजिक अप्रतिष्ठा सहन करावी लागली आणि ही मानसिक क्रूरता या सदरात मोडते. हे जे अनुच्छेद 13 आहे हिंदू विवाह कायदा, त्याच्यामधील हे अनुच्छेद 13 जे क्रुएलिटी किंवा मानसिक छळ या व्याख्येत बसतं, त्या व्याख्येच्या अनुषंगाने न्यायालयाने पत्नीची जी वागणूक आहे, पत्नीचं जे वर्तन आहे ते आक्षेपार्ह आहे, ते सामाजिकदृष्ट्या अयोग्य आहे. एक पत्नी म्हणून पतीच्या प्रतिष्ठेला पायदळी तुडवणारं आहे असं त्यांनी नमूद केलं न्यायालयाने आणि पतीला घटस्फोट मंजूर केला. पतीचे जे वकील होते DS शेखावत, त्यांनी सांगितलं की द रुलिंग हायलाइट्स द सोशल मीडिया कंडक्ट अँड ऑनलाईन बिहेवियर मे बी ट्रीटेड ॲज रिलिव्हंट एव्हिडन्स इन मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स वेअर इट कॉजेस ह्युमिलेशन ऑर इमोशनल ट्रॉमा टू अ स्पाऊस. म्हणजे सामाजिक माध्यमांवरील हे सगळं वर्तन हे पुरावा म्हणून न्यायालयाने ग्राह्य धरलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या सगळ्यांमधून आपण आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली आहेत. पत्नीला सासू सासरे नको असतात, तिला तिच्या मनाप्रमाणे जगायचं असतं, परंतु तिला सामाजिक बंधनं, सामाजिक प्रतिष्ठा यांचं पालन करायचं नसतं. तिला पतीचा पैसा, अडका, संपत्ती, पंचतारांकित जीवन हवं आहे, पण कर्तव्य आणि जबाबदारीचं भान पत्नी ह्या विसरत चालल्यात आणि न्यायालयाकडून विविध निकालपत्रात हे नमूद करून येत आहे. आणि पत्नीसुद्धा पतीचा मानसिक छळ करतात, महिला छळ करतात, हे अशा घटनांवरून दिसून येत आहे. त्यामुळे इथून पुढे सोशल मीडिया वापरताना महिलांनी सावधानता बाळगावी. आपल्या सामाजिक आणि पत्नी म्हणून असलेल्या संबंधांना बाधा येईल, आपल्या घराण्याची, आपल्या पतीच्या प्रतिष्ठेची, आपल्या सासू सासऱ्यांच्या प्रतिष्ठेची कुठेही अवहेलना होईल, त्यांच्या सामाजिक जे स्थान आहे त्याला धोका पोचेल असं वर्तन करू नका. आपल्या संसारात सुखाने नांदा, सुखाचा संसार करा आणि पुण्य कमवा, प्रतिष्ठा कमवा, सदिच्छा कमवा असंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. आपले भूतकाळातील कुठलेही फोटो, कुठलेही व्हिडिओ आता विवाह झाल्यानंतर समाज माध्यमांवर अपलोड करून शंका, कुशंका किंवा संशय यांना थारा देऊ नका. त्याच्यातून अनेक नवीन वाद उद्भवू शकतात. त्यामुळे जयपूर कौटुंबिक न्यायालयाने दिलेला हा निर्णय तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा पाहता येईल आणि त्याचा अभ्यास करता येईल. आपण असे वेगळे विषय जे लोकांसमोर मांडत असतो, ज्याच्यातून लोकांनी धडा घ्यावा, स्वतःच्या कामामध्ये किंवा संसारात अधिक व्यवस्थित लक्ष देऊन आपली पत्नी, आपल्या मुलांची, आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी. पत्नीने आपला पती, आपली लेकरं, आपले सासू सासरे यांची काळजी घ्यावी आणि चांगला सुखाचा संसार करावा. धर्माचं, संस्कारांचं, परंपरांचं पालन करावं आणि पती पत्नी म्हणून आपल्या कर्तव्यामध्ये चांगले मापदंड स्थापित करावेत. तर तुम्हाला या सगळ्या निर्णयाबद्दल, या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपली कुटुंब व्यवस्था, आपली विवाह संस्था ही कशी टिकवायला हवी, कशी संवर्धित करायला हवी याबद्दलही तुमची मतं जाणून घ्यायला मला जरूर आवडेल. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मला. त्याचबरोबरीने माझे व्हिडिओ पाहत जा, माझ्या पोस्ट पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा. माझा
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्याशी जोडलेले राहा. तुमचे आप्तजन, स्नेहीजन, मित्रपरिवार सर्वांना मला फॉलो करायला सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी आहे. तुम्ही माझ्यासोबत चालायला सुरुवात करा. नवं काही, वेगळं काही, उपयोगी काही, चांगुलपणाच्या वाटेकडे जाणारं काही, समाजाला प्रेरक आणि पोषक असं काही मी घेऊन येत असतो. ते तुम्हाला नक्कीच आवडत जाईल. तुम्हाला आवडेल, तुम्हाला योग्य वाटेल, रुचेल आणि विचारांना चालना देईल अशाच गोष्टी मी घेऊन येणार आहे, येत आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.